नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा पैशाच्या वाटपाबद्दल बोलणार आहोत. नेमकं काय झालं, शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे का आले नाहीत? कृषी मंत्र्यांनी 31 तारखेपर्यंत पैसे येतील असे सांगितले होते, पण अद्याप पैसे आलेले नाहीत. मित्रांनो, मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या सध्या किती त्रास सहन करावा लागत आहे. माझ्या स्वतःच्या 5 एकर कोरडवाहू शेतीला देखील पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खरंच पैशाची खूप गरज आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शासन विविध योजना राबवत असते तरी त्यातून पूर्ण मदत मिळत नाही. मात्र थोडेफार आधार मिळतो. शेतकऱ्यांना फक्त त्या पैशांच्या वाटपांची प्रतीक्षा आहे, पण त्यांना हे पैसे योग्य वेळी मिळत नाहीत. दुर्दैवाची बाब म्हणजे ही रक्कम हंगामाची वेळीच मिळायला हवी, पण ती मिळाली नाही. मित्रांनो, या व्हिडिओत आपण समजून घेऊया की नेमकं काय झालंय. पीक विमा योजना 2022 ते 2024 पर्यंत राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना यामध्ये पात्र ठरवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शासन निर्णय आणि GR पात्र तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे. आमच्या चॅनलवर या संदर्भात आधीच व्हिडिओ घेतला होता. राज्य सरकारने 2022 ते 2024 या कालावधीत पीक विमा भरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी 255 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी विमा कंपनीकडे पाठवण्यात आला. मात्र कृषी मंत्र्यांनी या संदर्भात सांगितले होते की 31 मार्चच्या आत खात्यात पैसे जमा होतील. सरकारने पीक विमा कंपनीकडे पाठवलेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवायला हवे होते. मात्र कंपनीकडून प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उशीर झाला आहे. पण शेतकऱ्यांना काळजी करू नका, हे पैसे खात्यात येणारच आहेत. शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, कारण तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असाल तर हे पैसे खात्यात जमा होणार आहे. जर उशीर होईल तर 1-2 दिवसांचा विलंब होईल, पण पुढील 10 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा होतील. अनेक शेतकरी या व्हिडिओवर कमेंट करत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 29 मार्चपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. मात्र 29, 30 आणि 31 मार्च रोजी काही लाभार्थ्यांना हप्त्याचे व्यवहार प्रलंबित राहिले आहेत. तरी काहींना 6वा हप्ता प्राप्त झाला आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. याची पुष्टी त्यांच्या कमेंटमधून होते. तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर काळजी करू नका. पुढील 10 दिवसात तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल. पुढील 10 तारखेपर्यंत DBT योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र असलेल्या सर्व योजनांचे पैसे खात्यात जमा होतील. यात पीक विमा, सिंचन अनुदान, दुष्काळ सहाय्य, विहित अनुदान किंवा इतर कोणतेही अनुदान असेल ते सर्व पैसे खात्यात जमा होतील. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणे बंधनकारक आहे आणि ते पैसे खात्यात जमा होतीलच. हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना याबाबत माहिती मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला योजनेची अचूक माहिती मिळत राहील. धन्यवाद. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.